आणि आता सविस्तर वृत्त। आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत वेळ पडल्यास अपक्ष उभं राहू असं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा याच निवडणूक लढवतील असं आमदार रवी राणा यांनी यावर स्पष्ट केलं आहे। मी सुद्धा उभा होतो, 5000 मतांनाच पडलं होतं आणि त्या अनुषंगानं आमची तयारी सुरू झाली आहे। उमेदवार करून आमच्यावर चांगला उमेदवार आहे। आता मागणी करणं काही चुकीचं नाही ना, मागणी तर करायलाच पाहिजे, नंतर पाहू कसं समोर जायचं ते। त्यांचा आशावाद बरोबर आहे, पण आता पाहू समोरची लढाई कशी लढायची ते। आम्ही 15 जागेची तयारी करतो आहे आणि 15 जागेची बऱ्यापैकी भुसावळ असेल, जळगावमध्ये 2 जागा, नंदुरबारमध्ये, सोलापूरमध्ये, अमरावतीमध्ये 3 जागा, नागपूरमध्ये 1 जागा, अकोटला 2 जागा म्हणजे अकोल्यामध्ये आणि वाशिमला, असं आपण 15 जागेची तयारी करतो आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दावा केलाय। बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। भाजप शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही ती स्वबळावर लढवू असे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत। असं दावे अनेक लोक करतात, पण देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब हे सगळे सक्षम आहे आणि मला असं वाटते त्यांचा निर्णय अंतिम निर्णय राहील आणि मी त्यांच्यासोबत ताकदीनं आहे, ते सुद्धा माझ्यासोबत ताकदीनं आहे। म्हणून दावे किती जरी केले तर मला सरकारचं अभिनंदन करावे लागेल की दिव्यांग महामंडळ स्थापन करून खऱ्या अर्थानं आमच्या सहकार्याला जो न्याय दिला आणि एक चांगलं महामंडळ माझ्या सहकार्याला दिलं, त्याबद्दल मी बच्चू कडूचंही अभिनंदन करीन आणि सरकारचं सुद्धा अभिनंदन करीन। केंद्रामध्ये मोदीजीसोबत, देवेंद्र फडणवीससोबत, राज्यामध्ये सगळे आम्ही एकत्र प्रचार करू आणि काही दिवसाआधी जे माजी खासदार अमरावतीला आले ते सुद्धा आमचा प्रचार करतील। जे दावे ठोकत आहेत ते सुद्धा प्रचार करतील, त्यात काही शंका नाही आहे। वेळेनुसार सगळे तुम्हाला बदल दिसतील। नवीन संसद भवनाचं उद्घाटन देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत। त्यामुळे भाजप आणि RSS स्त्रियांना दुय्यम दर्जा देत असल्याचं सिद्ध होत असल्याचं मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे। नवीन राष्ट्रपती भवन उद्घाटनाच्या निमित्तानं भाजप आणि RSSची स्त्रियांबाबतची भूमिका ओठांवर एक आणि पोटात एक असल्याची आहे, हे उघड झाल्याचं ते म्हणाले। राष्ट्रपतींना दुतर्फी वागणूक दिली जात असल्याचा घणाघात वंचितचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे। नए विस्तारित पार्लियामेंट का उद्घाटन होने जा रहा है। दुर्भाग्य की बात यह है कि केंद्र में RSS बीजेपी की सरकार है। RSS बीजेपी की सरकार जो है वैदिक धर्म की प्रचारक है और उसी को मानती है। वैदिक धर्म के अंदर ना महिलाओं को स्थान है, ना आदिवासियों को स्थान है। देश के राष्ट्रपति जो है वो द्रौपदी मुर्मू है, एक महिला है और एक आदिवासी है। RSS बीजेपी की विचारधारा में ये दोनों भी इंसान नहीं, ऐसी परिस्थिति है और वही दोबारा दिखाई देता है कि द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट होने के बाद भी नए पार्लियामेंट का उद्घाटन उनके हाथ से ना होते हुए बीजेपी अपने ही व्यक्ति से कर रही है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से। हम इसकी निंदा करते हैं और देश भर में आदिवासियों को जो संदेश दिया जा रहा है कि उनको कोई स्थान नहीं है, आश्वासित करते आदिवासियों को कि 2024 में इनको हरा के दोबारा उद्घाटन जो है प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू से ही होगा, ये वंचित बहुजन आघाड़ी आपको आश्वासित करती है। एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी संख्येची वाढ होत असली तरी या बसेसची मात्र दुरावस्था झाली आहे। तांत्रिक बिघाडामुळे या बसेस मार्गातच बंद पडतात। अनेकदा तर या भंगार बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो।
अशीच एक घटना बुलढाणा मलकापूर मार्गावर घडली आहे। एस टी महामंडळाची क्लच पेट नसलेली बस प्रवाशांना घेऊन निघाली, त्यामुळे प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत धरून हा प्रवास केला। दररोज एसटी बसेसचा कुठे ना कुठे अपघात होतो, तर रस्त्यावर ह्या बसेस कुठेही बंद पडत आहे। जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एसटी बसचा भीषण अपघात झाला, यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। यातून एसटी महामंडळानं काहीतरी शिकावं अशी अपेक्षा होती, मात्र जिल्ह्यातील 7 आगारातील सर्वच बसेस भंगार झाल्या असून त्या बिनधास्तपणे रस्त्यावर उतरवल्या जात असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। केव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही, अशा भंगार बसेस रस्त्यावर धावतात। हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे। याकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे। यांत्रिक व तांत्रिक विभाग यावर कोणीही बोलत नाही। महिलांना सवलत असल्यानं एसटीला प्रचंड गर्दी दिसून येत आहे, मात्र बसेस भंगार अवस्थेत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं बस ही बिना क्लच प्लेटनं धावली। सर्व प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते। पहिल्याच गिअरमध्ये 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। ज्या प्रवासाला 1 तास लागतो तोच प्रवास 3 तासाचा झाला। प्रवासी बसून बसून थकले, त्यात उन्हाचा तडाखा आणि यातच एसटी बस 20च्या स्पीडनं धावत होती। राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन राज्यातील एसटी भंगार बसेसना हटवून नवीन बसेस द्याव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे। नवीन बसेस दिल्या तरच प्रवाशांचा सुखरूप प्रवास होईल, अन्यथा दररोज प्रवाशांना जीव गमवावा लागेल एवढे मात्र खरे। मी बुलढाण्याहून मलकापूरकडे येत असताना बिना कलरची गाडी ड्रायव्हरनं आणली आणि 20च्या 20 आणली। कोणती गाडी होती? एस टी बस होती। हे तिकीट आहे माझ्याकडे बस। तर ते काय म्हणे तुम्हाला? तुम्ही विचारलं ड्रायव्हरशी, बोलले काय बोलला तो? ड्रायव्हर म्हणाला बा आम्हाला सवाऱ्या घेऊन जायचं सांगितलं म्हणून सवाऱ्या आणल्या बसमध्ये बसून। आणि गाडीचं काय खराब झालं होतं? गाडीला कलसच नव्हता, बिना कलसची गाडी आणली। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विश्वी शेत शिवारात एक बिबट विहिरीत पडला। वन विभागाने या बिबटीला विहिरीबाहेर काढताच त्या बिबट्यानं जंगलात धूम ठोकली। शेतमालक किसन खंडारे हे शेतात गेले असता त्यांना विहिरीतून आवाज आला। तेव्हा त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एक बिबट विहिरीत पडलेला दिसला। किसन खंडारे यांनी तातडीनं गावकऱ्यांच्या सहकार्यानं वनविभागाला सूचना दिली। वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी विहिरीत एक शिडी सोडली आणि ग्रामस्थांना दूर अंतरावर थांबवले। बिबट्यानं शिडीचा आधार घेत विहिरीबाहेर पडत धूम ठोकली, त्यामुळे बिबट्याला जीवनदान मिळालं। साऊथ कोरिया इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक मास्टर क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये अकोला पोलीस दलातील महिला अंमलदार पूजा भटकर यांनी मैदानी खेळात सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलंय। पूजा भटकर यांच्या या कामगिरीनं अकोला पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। कोरिया येथील इस्कॉन स्टेडियम इथं 13 ते 20 मे दरम्यान झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस दलातील पूजा शांताराम भटकर यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत मैदानी खेळात 30 वर्ष वयोगटात लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये सुवर्ण तसेच 100 मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक पटकावत अकोला जिल्हा क्रीडा क्षेत्रासह अकोला पोलीस दलाचं नाव लौकिक केलं। आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। पूजा भटकर हिचं जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जंगी स्वागत केलं। यावेळी पूजाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन ही स्पर्धा दक्षिण कोरियामध्ये घेण्यात आलेली होती आणि तेथे आमच्या महिला पोलीस शिपाई यांनी 3 मेडल आणले। ही निश्चितच पोलीस स्टेशन जुने शहर आणि अकोला पोलीस दलासाठी गौरवाची बाब आहे। मी सध्या अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन जुने शहर येथे कार्यरत आहे। मी एक ॲथलीट असून वाराणसी येथे 5वी मास्टर असोसिएशन झाली होती। त्या मास्टर्स गेम्समध्ये मला 3 मेडल मिळालेले आहे। त्यामध्ये 100 मीटरमध्ये मला सिल्वर मेडल, 200 मीटरमध्ये सिल्वर मेडल आणि लॉंग जम्पमध्ये गोल्ड मेडल मिळाले होते। याच स्पर्धेच्या कामगिरीवरून माझी दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक मास्टर्स गेम्स करता निवड झालेली होती।
या स्पर्धेमध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व करत माझे 3 इव्हेंट केले. या 3 इव्हेंटमध्ये मला लाँग जम्पमध्ये गोल्ड मेडल, ट्रिपल जम्पमध्ये गोल्ड मेडल आणि 100 मीटर रेसमध्ये सिल्वर मेडल मिळालेले आहे. माझ्या या यशाच्या कामगिरीबद्दल सर्वप्रथम माझ्या यशाचे श्रेय माझे आईवडील, मास्टर असोसिएशन, तसेच माझे कोच NS प्रशिक्षक सागर देशमुख सर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम, तसेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सेवानंद वानखेडे सर यांनी सर्वांनीच मला वेळोवेळी खूप सहकार्य केले. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्यातील अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. यातच रुक्मिणी मातेचं माहेर असलेल्या कौंडिण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही पालखी अमरावती शहरात दाखल झाली. या पालखीचं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक भाविकांनी जल्लोषात स्वागत केलं. संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे एकादशी निमित्तानं राजेश्वर नगरी मार्गे जात असते. 2 दिवस या पालखीचा मुक्काम अकोला शहरात असतो. 2 दिवसात संपूर्ण शहराला भक्ती, श्रद्धा, संस्कारासोबत मानवता आणि संतनगरीचे स्वरूप प्राप्त झाले असते. विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि भक्त वारकऱ्यांची सेवा पालखीचं पूजन करून महाराजांचा आशीर्वाद घेत असतात. पालखीसोबतच्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अकोलेकरांनी जय्यत तयारी केली आहे. यातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, मुक्कामाच्या ठिकाणी सर्व व्यवस्था स्वागत समितीतर्फे करण्यात आली आहे. तर रविवारी अकोला शहरात श्रींच्या पालखीचं आगमन होणार आहे. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 1 जूनपूर्वी बीटी बियाण्यांची विक्री न करण्याचे आदेश कृषी विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. कृषी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल असाही आदेश कृषी विभागानं दिला आहे. याशिवाय हंगामपूर्व कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही शोध घेतला जाणार आहे. या दशकात बीटीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होणं महत्त्वाचं आहे. याकरिता गुलाबी बोंडअळीचे दरवर्षी आक्रमण होते. त्याकरिता मान्सूनपूर्व कपाशीची लागवड होऊ नये म्हणून बीटी बियाणांच्या विक्रीस दिनांक 31 मे पर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसे पत्रही कृषी आयुक्तालयाद्वारे सर्व कृषी कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. काही शेतकऱ्यांजवळ संरक्षित सिंचनाची सुरक्षा आहे अशा काही शेतकऱ्यांद्वारे सूचनेला न जुमानता मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करण्यात येते. त्या शेतकऱ्यांचाही आता कृषी विभागाद्वारे शोध घेतला जाणार असल्याची माहिती आहे. कृषी संचालकांच्या पत्रानुसार यंदा 1 ते 10 मे या कालावधीत बीटी बियाणे उत्पादक कंपनीद्वारे वितरकांकडून पुरवण्यात येणार आहे. त्यांच्याद्वारे 15 मे पासून किरकोळ विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध करण्यात आले असले तरी त्यांना 1 जून पूर्वी बियाणे विक्रीस मनाई करण्यात आली आहे. याद्वारे कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळता येणार आहे. पांढऱ्या सोन्याच्या दरात शेवटच्या टप्प्यात तरी वाढ होईल या अपेक्षेनं साठवून ठेवलेल्या कापसानं शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय. कापसाला मिळत असलेला नीचांकी दर पाहता शेतकऱ्यांचं पांढरं सोनं कवडीमोल ठरत असल्याचं चित्र आहे. कापूस हे नगदी पीक आहे, मात्र उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि यातच लक्षणीय प्रमाणात घसरलेले भाव यामुळे शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातील कापूस घरातच साठवून ठेवलाय. आज नाही तर उद्या भाव वाढतील या आशेनं कापसाची साठवणूक केली आहे. मात्र कापसाचे भाव काही वाढले नाही. कापूस दरात शेवटच्या टप्प्यात वाढ होईल अशी अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाववाढीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. सद्यस्थितीत कापसाचे दर नीचांकी पातळीवर असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस नोव्हेंबर महिन्यात खासगी विक्रीत कापसाला उच्चांकी 9,400 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर दरात सातत्यानं चढ उतार होत होता. गेल्या 5 महिन्यात कापसाचे दर 8 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल राहिले. शेतकऱ्यांना किमान शेवटच्या टप्प्यात तरी कापूस दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र हंगाम संपत आला तरी कापूस दरात सुधारणा झाली नाही. दरवाढीच्या दृष्टीनं शासनानं गांभीर्य दाखवले नसल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात कापसाला मिळालेले सरासरी दर कायम आहे. 22 मे रोजी कापसाला सरासरी 7,650 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय सम्राट सेनेतर्फे भीक मागू आंदोलन करण्यात आलं. यावेळी गायरान अर्थात ई क्लास जमिनीवरील वहिवाटदारांचं अतिक्रमण काढू नये अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थांकडून अनेक ठिकाणी गायरान जमिनीवर पिके घेण्यात येतात. ग्रामस्थांकडून करण्यात आलेले गायरान जमिनीवरील अतिक्रमण अनेकदा प्रशासनाकडून हटवण्यात येते. मात्र यातून संबंधित शेतकरी शेतमजुरांचं प्रचंड नुकसान होतं. ई क्लास अतिक्रमणधारकांच्या वतीनं अखिल भारतीय सम्राट सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि भीक मागू आंदोलन केलं. शासनानं अतिक्रमणधारकांना न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नाफेड मार्फत होत असलेल्या हरभरा खरेदीचं उद्दिष्ट आणखी 1 लाख क्विंटलनं वाढवण्यात आलं असून याबाबतचं परिपत्रक सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं जारी केलं आहे. या वाढीव उद्दिष्टाचा फायदा प्रतीक्षित असलेल्या 19,826 शेतकऱ्यांना मिळणार आहे. मार्च एप्रिलमध्ये जिल्ह्यात अवकाळी तसेच बारदाण्याची टंचाई आदी कारणांमुळे केंद्रावरील खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. 8 मे रोजी मार्केटिंग अधिकाऱ्यांनी नव्यानं आदेश काढून संबंधित केंद्रांना उद्दिष्ट ठरवून खरेदीचे आदेश जारी केले आहे. त्यानंतर 10 पासून खरेदीची प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे. मात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदीचा प्रश्न ऐरणीवर असताना जिल्ह्याला आणखी 1 लाख क्विंटलचे उद्दिष्ट मिळाले आहे. या वाढीव उद्दिष्टाचा फायदा प्रतीक्षित असलेल्या 19,826 शेतकऱ्यांना मिळणार आहे. गेल्या आठवड्यात अप्पर मुख्य सचिवांच्या बैठकीत उद्दिष्टांच्या बाबतचा निर्णय झाला होता. यात 7/12 कमाल 100 क्विंटल प्रमाणे खरेदीची मर्यादा राहणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.